मी बार्शीकर नागरिकांना एवढं सांगतो, मी काय राजकारणावर बोलणार नाही, परंतु बार्शी नगरपालिकेमध्ये हे आमदार पुरस्कृत नगरसेवकांनी काय धिंगाणा घातला, काय घोटाळा केला आणि तुमच्या कररूपी मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे, त्याची काही ठळक उदाहरणं मी आपल्यापुढे सादर करीत आहे। बार्शी नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याबाबतचे कामे मंजूर करण्यात आली। 11 रस्त्याची 90 कोटीची कामे मंजूर केली। त्या 90 कोटीवर ज्यादा 9.80% दराची निविदा मंजूर करून या बार्शी नगरपालिकेतील पैशाचा दुरुपयोग केलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी। सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहे। या कामात ठेकेदारांना बिले देताना शासन नियम थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट न करता ठेकेदाराला बिले दिले आहेत। थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट केलं असतं तर ह्यांचा काळा बाजार उघड पडला असता आणि मग या कामामध्ये आपल्याला टेंडरच्या कामामध्ये आपल्याला कमिशन मिळालेलं नसतं। या कामामध्ये नगरपालिकेने जवळजवळ 63 कोटी रुपये 4 रनिंग बिलामध्ये ठेकेदाराला अदा केलेले आहेत। या 4 रनिंग बिलामध्ये थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट केलेले नाही। ही सगळी रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची आहेत। सिमेंट वापरलेले नाही, वाळू वापरलेली नाही, डस्ट वापरलेले आहे। अशा ह्या निकृष्ट दर्जाचं काम बघा आता 4-6 महिन्यातच सगळ्या रस्त्याला तडे निर्माण झालेले आहेत। असा हे यांचं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि या रस्त्याच्या माध्यमातून अत्यंत भ्रष्टाचार केलेला आहे। याचे संपूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे नगरपालिकेच्या कडून मी माहितीच्या अधिकारातून प्राप्त करून घेतलेले आहेत। तसेच महाराष्ट्र शासनाने पाणी पुरवठा वास्तविक पाहता आदरणीय सोपल साहेब यांनी 89-90 मध्ये बार्शी शहरासाठी तीव्र पाणी टंचाई जी होती ती दूर करण्यासाठी 89-90 मध्ये उजनीतून बार्शी नगरपालिकेला पाणी आणण्याचं महान कार्य केलेलं आहे। म्हणूनच बार्शीकर सोपल साहेबांना आधुनिक बार्शी शहराचा भगीरथ राजा असं संबोधतात। मी एवढं सांगतो की ही योजना केवळ 30 कोटी रुपयाची होती आणि आता जी दुसरी समांतर पाईपलाईन योजना जी आणलेली आहे आणि मंजूर करून ती आहे जवळजवळ 296 कोटी रुपयाची। वास्तविक पाहता DSR रेट प्रमाणे ज्यादा रेट वाढवून इस्टिमेट वाढवण्यात आलेले आहे आणि ते इस्टिमेट राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊन त्याचा ज्यादा झालेला खर्च हा बार्शीकराच्या कराच्या रूपाने वाढवण्यात आलेला आहे। तो बार्शीकरावर अन्यायी कर लादण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून 2 ट्रेनिंग दिलं जवळजवळ 70 कोटी रुपयाची दिले गेलेत आणि ते काम म्हणजे काय, फक्त पाईपलाईन खरेदी करणे आणि जॅकवेलचं काम सध्या खोदायचं काम चालू आहे। ही सगळी योजना अपुरी आहे आणि या अशा स्थितीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरना बिल देणे आणि त्या बिलामधून 20 ते 25% कमिशन खाणं एवढंच काम या कामामधून काढण्यात आलेले आहे। दुसरं म्हणजे नगरपालिकेने बार्शी शहरात शहर स्वच्छता ठेका देण्यासाठी काम देण्यात आले। तेही काम आपल्या बर्जीतील ठेकेदाराला दिलेले आहे। दरमहा 60 लाख रुपयाचं पेमेंट ठेकेदाराला अदा केलेलं आहे। हेच काम सोपल साहेबांची जेव्हा सत्ता नगरपालिकेवर होती ते काम बीजीची कंपनी पुणे यांना देण्यात आलेले होते आणि त्या कंपनीला केवळ 17 लाख रुपये महिना दरमहा प्रतिभा देण्यात येत होते। केवढा हा डिफरन्स आहे, केवढा हा भ्रष्टाचार या कामात केला जातो याचे हे नागरिकांना मी उदाहरण म्हणून देण्यात येत आहे। तसेच बार्शी शहरामध्ये जो कचरा निर्माण होतो तो कचरा डेपोवर जमा केला जातो। त्या कचऱ्यापासून नगरपालिकेला खत निर्मिती करणे कामाचे टेंडर त्यांच्याच मर्जीतील ठेकेदार समर्थ कन्स्ट्रक्शन मंदार कुलकर्णी यांना देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी कुठल्याही कचऱ्यापासून खत तयार केलेलं नाही। नगरपालिकेमध्ये मी माहितीच्या अधिकारात विचारले खत तयार झाल्याचं स्टॉक रजिस्टर आहे का ते मला दाखवण्यात आलेलं नाही। म्हणजे खत स्टॉक रजिस्टर जमा नाही, केवळ पेमेंट
ठेकेदाराला खोटी बिलं अदा केलेली आहेत. ती खोटी बिलं 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची बिलं अदा केलेली आहेत. आणि विशेष म्हणजे 2021 मध्ये हे टेंडर मंजूर केलेलं आहे. त्या टेंडरला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि बेकायदेशीर टेंडर हे अद्याप संबंध कन्स्ट्रक्शन यांना चालू आहे आणि नगरपालिका पेमेंट देत आहे. मित्रांनो, आपल्याला एवढी विनंती करतो की भुयारी गटार योजना ही सोपल साहेबांनी 13-14 मध्ये मंजूर करून आणली होती. परंतु जेव्हा त्या दिल्ली शासनामध्ये केंद्र शासनामध्ये बदल झाला तेव्हा ते आपल्या योजनेमध्ये पुढे काही निर्णय झालेला नाही. ही योजना भुयारी गटार योजना यांनी मंजूर केली आणि भुयारी गटार योजनेचे काम करत असताना बार्शी शहरातील सर्व रस्ते उघडले आणि ते 3 वर्ष इतका नागरिकांना अनेकांना रोग झाले, फुफ्फुसाचे रोग झाले, श्वसनाचे रोग झाले आणि नंतर जे काम केले त्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन टाकले, हलक्या दर्जाचे पाईपलाईन टाकले आणि त्याच्यातून जवळजवळ 110 कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि या कामाचं टेक्निकल ऑडिट सुद्धा झालेलं नाही. या कामी महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली शासन, केंद्र शासन यांच्या महाप्रबंधक लेखाकार त्यात ऑडिट केलेलं आहे. साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते ऑडिट 19-20 या सालात झालेलं आहे आणि त्याचा ऑडिट रिपोर्ट हा बार्शी नगरपालिकेला आलेला आहे. त्या ऑडिट रिपोर्टमध्ये अतिशय बेकायदेशीर कामाबाबत त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि हा ऑडिट रिपोर्ट 19-20 मध्ये येऊन सुद्धा तो कौन्सिल पुढे सभागृहात मांडलेला नाही. परंतु तो माहितीच्या अधिकाऱ्यांनी मी मिळवला आणि त्यामध्ये महाप्रबंधक केंद्र शासन दिल्ली यांनी म्हणजे याने या शासनाच्या संस्थेने बार्शी नगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. हे मी आपल्याला सांगतो की आपण दरवर्षी आपला टॅक्स भरतो, वेळेवर भरतो, पण टॅक्सचा उपयोग या गेली 5-6 वर्षामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे